नमस्कार मंडळी, तुम्हाला सगळ्यांना जर्मनीतून अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. आज अक्षय तृतीया आहे आणि खानदेशमध्ये अक्षय तृतीयेला आखाजी म्हणतात. आज स्वयंपाक करत असताना अचानक जाणवलं, आपण कधी मोठे झालो हे कळलंच नाही ना. लहानपणी या दिवशी माझं काम फक्त एकच असायचं. मस्त लिंबाच्या झाडाला बांधलेला झोका असायचा, तिथे जायचं, बसायचं, मस्त झोका घ्यायचा. तेव्हा घरभर एक वेगळीच एनर्जी असायची. खापरवरली पुरणपोळी, आंब्याचा रस, भजी आणि कुठेतरी मस्त गॅसवरती रस्सा उकळत असायचा. एका बाजूला भात शिजत असायचा. आणि त्या सगळ्यात आपण फक्त एन्जॉय करत राहायचो. कधी विचारही केला नव्हता, की एक दिवस हे सगळं आपण स्वतः करणार आहोत. आज मी जर्मनीमध्ये आहे. आज सगळं एकटीनेच केलं आहे. पुरी तळली, भाजी बनवली, भजी केली, आंब्याचा रस पण तयार केला आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट सतत जाणवत होती, की आई किती सहज करायची ना हे सगळं आणि आपण तिला कसं गृहीत धरायचो तेव्हा. इथे आयुष्य खूप वेगळं आहे. इथे आपल्याला वेळ असतो, निर्णय आपले असतात, प्रत्येक गोष्ट स्वतः करायची असते. हे मात्र तर सगळं छान आहे. पण सणाच्या दिवशी मनाला फक्त आपले लोकं हवे असतात आणि त्यात जर काही आपल्या घरी सण असेल आणि सगळे घरी जमलेले आहेत, आपण फक्त इकडं आहोत एकटे, तेव्हा मन मात्र हे फक्त घरीच असतं आणि इथं तेव्हा कोणी विचारायलाही राहत नाही आपल्याला, की तू आणखी घेणार का? चव कशी झालेली आहे? ते जे छोटे-छोटे प्रश्न असतात, खरं तर ती खूप मोठी फिलिंग देऊन जातात. मी जेव्हा लहान होती ना, तेव्हा मला असं असायचं, की जेव्हा अक्षय तृतीया आहे, तेव्हा माझी आत्या किंवा गावातल्या ज्या मुली आहेत, त्या सगळ्या सणाला माहेरी यायच्या मस्त असं. तर मोठं झाल्यानंतर आता असं झालेलं आहे, की लग्न झालं आणि मी परदेशात आली इकडे जर्मनीला. आता मला ती अपेक्षाच नाही आहे, की माझे वडील म्हणा किंवा भाऊ मला घ्यायला येतील आणि मी अक्षय तृतीयेला माहेरी जाईल. मस्त तिथं जे काही असेल पुरणपोळी, आंब्याचा रस, आईच्या हाताचं जेवण ते मला मिळेल असं. कारण की आता इतकं लांब आल्यानंतर ही अपेक्षा ठेवणं पण मला चुकीचं वाटतं. मी जरी परदेशात राहत असेल तरी माझा इथं एकच प्रयत्न असतो, की जी माझी आईची आणि सासूबाईंची शिकवण आहे ती मला कशी पुढे नेता येईल. आपली रूढी, परंपरा, आपले संस्कार कसे जपता येतील हा माझा इथं एक छोटासा प्रयत्न असतो. कारण की आपल्या पुढच्या पिढीनेही हे सगळं करावं असं मला वाटतं. पुन्हा तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप शुभेच्छा. आणि तुम्ही खापरवरची पुरणपोळी खाल्ली आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कोणत्या भागातनं पाहताय तेही सांगा.